दिल्लीमध्ये झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला म्हणून जाहीर करण्यात आला आहे। तर सध्या या हल्ल्याचा तपास सुरू असून आतापर्यंतच्या तपासात समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे। डॉक्टर उमर उन नबी, डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर निसार उल हसन हे डॉक्टर दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या संबंधित आहेत। तसेच या जैश-ए-मोहम्मदची महिला गटाच्या संपर्कात असलेल्या डॉक्टर शाहीन सईद हिचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे दहशतवाद्यांचा नवा पॅटर्न समोर आल्याचं बोललं जात आहे आणि हा पॅटर्न आहे डॉक्टरांचा, ज्या प्रोफेशनला सर्वात जास्त मान दिला जातो, ज्यांच्याकडे माणसाचा जीव वाचवणारे देवदूत म्हणून पाहिलं जातं, त्याच डॉक्टरांनी मिळून हा समाजविघातक दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे। तर ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी आता फरीदाबादच्या अल फलाह मेडिकल कॉलेजवर लक्ष केंद्रित केलं आहे। आतापर्यंतच्या तपासात स्फोटात सहभागी असलेले 4 डॉक्टर उमर उन नबी, डॉक्टर मुझम्मिल, डॉक्टर शाहीन आणि डॉक्टर निसार उल हसन हे या कॉलेजशी संबंधित असल्याचं दिसून आल्याने जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकांनी या कॉलेजवर छापा टाकला आहे। तर सध्या येथील लोकांची चौकशी सुरू असून आतापर्यंत 70हून अधिक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे। एकेकाळी आधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध असलेले हे कॉलेज आता दहशतवादी संबंधांच्या आरोपांनी व्यापले आहे। दरम्यान या हल्ल्याच्या पुढील तपासात कोणती नवी माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।